आलोय धर्मवीर छत्रपती श्री संभाजीराजे प्रवेशद्वार श्री क्षेत्र तुळापूर तुम्ही बघत आहात व्हिडिओमध्ये। आणि किती जागा आहे जिथे राजे संभाजीराजे मृत्यू पावले। आणि तर मी हे ठिकाण बघण्यासाठी आले, पुण्यापासून आपल्याला अगदी जवळ आहे। इथे बांधकाम चालू आहे, खूप असं काही काम चालू आहे, तर हे एक खूप मोठं असं पर्यटन स्थळ होईल फ्युचरमध्ये। आणि इथे एक सूचना वगैरे लावून ठेवली आहे काहीतरी, आय थिंक हे बंद आहे। आणि त्रिवेणी संगमामध्ये ओके अस्थि विसर्जन करण्यास सक्त मनाई वगैरे आहे। कुठे ते वडाचं झाड आहे काही हा 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 ह्या झाडाच्या बाजूने काळ ऊन हा काढून आणतात लोक, चारी बाजून दरवाजे पडलेले नाही। हा हा आपण तिथे जाऊ शकतो का? हा, जाऊ शकता, फोटो काढू शकता कसं जायचं तिथं? बोटीने। अच्छा बोटीने जायला। अच्छा अच्छा। मग आजी सांगा, अजून थोडं सांगा इथल्याबद्दल माहिती आहे। हा कोकणात चिपळूण तालुका आहे। हा चिपळूण तालुक्यात संगमेश्वर गावी, संगमेश्वर गावात सरदेशाही वाडा आहे। सरदेशाही वाड्यावर दोघा भावांची भांडणं लागली, जे तांटात कोणालाच ऐकत नव्हती। राजाला बोलावं म्हणले तेव्हा मीटर आपले राजे 3 तास लेट झाले। 80,000 सैन्याने येडा घातला आणि तिकडं महावीर गडावर कुठंतरी ठेवलं 2 दिवस। बरं संगमनेर लागलं, तिथं पकडलं आणि तिथं 40 दिवस ठेवले आणि राजाला नदीच्या तीरावर उभं केलं, भीमा इंद्राणीच्या तीरावर औरंग्याने। आणि मुसलमान वचन मागतोय, तिला हातामध्ये हात न वचन काय मागतोय जांगलात, वचन काय मागतोय जांगलात, आपण निघून जाऊ आपल्या स्वराज्यात, तुझं स्वराज्य तुलाच राहील, माझ्या मुलापेक्षा तुला प्रेम जास्त देईन, आपण निघून जाऊ आपल्या स्वराज्यात, हातीच्या वजनाचं सोनं तुझ्या मी रयतेला वाटीन, तुझ्या मी रयतेला वाटीन, आपण निघून जाऊ आपल्या स्वराज्यात, ये रे शंभू माझ्या संगतीला, तू माझ्या संगतीला, काही कमी नाही तुझ्या रयतेला, आपण निघून जाऊ आपल्या स्वराज्यात, हर हर महादेव। ह्या गावात बामणाचे 17 वाडे होते। गणाजी शिर्के विरोध आला होता फौज घेऊन, ते 17 वाड्याचे बामण तोडून दिले, 7-12 सगळे बामण आणि कमी 40 दिवस कैद करून ठेवले। राजाला मुळे अन्न नव्हतं, कधीच ताकद देत होता बाहेरून राजांना। आणि लक्ष्मण 12 वर्ष उपाशी होता, रावण म्हणला जो 12 वर्ष उपाशी असेल त्याच्या हाताने मला मारायला पाहिजे। 12 वर्ष लक्ष्मण उपाशी होता। मग लक्ष्यफळ का म्हणतात? लक्ष्मण फळ असे, लक्ष्यफळ माहिती आहे का तुम्हाला? हे काम लक्ष देऊन कर, ते लक्ष देऊन कर, लक्ष्यपूर्वक जा, लक्ष्यपूर्वक ये, त्याला म्हणतात लक्ष्मण फळ। लक्ष्मण फळ म्हणल्यावर दिवस चांगला जातो। आणि ते ब्राह्मणाच्या बाया पोरं घेऊन पळाले, तोडून टाकले, काड पिसून दिले आपण, हा हुंडकी तोडून टाकली। आपल्या राजाचे तुकडे कोणाचेच केले नाही, आपल्या राजाचे तुकडे केले म्हणून तुकड्यावरून राजा वाडा। एवढं 17 वाड्यातले बामण त्या बाया पोरा मोठ्याने त्याला 20% पैसे न्यायला आले, का भरले ना ते 20% पैसे त्यांनी नेलं। ह्या गावाला 1200 वर्षापूर्वी एक राजा होता, पूर्ण पोट फुटला होता, रुद्रनाथ समाधी। त्याला विचार महाराज काय करू, मला आंघोळ कर। त्याने आंघोळ केली, तो पूर्ण बरा झाला। काशीचं पाणी ह्या पाण्याची तुलना केली, काशीपेक्षा गोबर तीर्थ जास्त भरलं। 12 ज्योतिर्लिंग बांधली, बलाळेश्वर, अमृतेश्वर, कोटेश्वर, रामेश्वर, फतेश्वर, कोरेश्वर, संगमेश्वर, 12 ज्योतिर्लिंग बांधली, घाट बांधले आणि बामणाला 16 दान केलं, तुळदान।
ह्या गावाचं नाव नागरगाव होतं. नागरगावाचं तुळापूर झालं. हां, असं नाव पडलं का? हां. आणि 1970ला इथं रावजीबाई देसाईची समाधी होती हम्म. आहे. आणि तो पूर्ण सेवा करीत होता. त्याला एक मॅनेजर बनला याच्यासारखा, तुला लागण एवढा पैसा तो पेटी दे असं फिरवायचं आहे. त्या पेटीला 5 किलोचा तांब्याचा पत्रा आहे, तांबटपट बांधतात. जन्मापासून मृत्यूपर्यंत लिहून ठेवले संताजी वारपाडे, नानाजी, विठूजी, संताजी. आणि एवढा एवढा एक मुद्रा आहे आणि थोडी हस्ती पण आहे. आणि तेव्हा मग तो गाभारला, त्या गाभाऱ्यात नेऊन ठेवली. ते म्हणला जर बंदोबस्त करा पेटीचा नाही तर जीव देऊ. मग 1970ला आम्ही गावड्याच्या हाताखाली होतो. मग ते सगळा तांबटपट वाचला आणि त्याच्यावरून मी हिडो केला, कागदपत्री आहे म्हणून, नाही तर तसा केला नसता. मग ती व्हायरस झाला. जय जिजाऊ जय शिवराय. धन्यवाद. बहुतेकदा अशा ठिकाणी माकडं बघायला भेटतात, पण सध्या इथे नाही. इथे खाण्यासाठी सगळंच भेटतं. कैरी, चिंच, अजून असे ते लहानपणी आपण खायचो ते चौकोनी असे छोटे समोसे आणि उसाचा रस. सगळं एकदम गावाकडे घरी आलं तर ठीक आहे. गावच आहे हे तर. लहानपणी मी अशीच घंटा वाजवायची ना त्यावेळी. त्यांची पण अटक झालेली होती. आणि म्हणजे जिथं इतिहासामध्ये ते सोबत आहेत महाराजांच्या, आणि मूवीमध्ये पण तुम्ही सीन बघत असेल तर त्याच्यामध्ये महाराजांना दोन्ही हातांनी असं बंदी बांधलेला आहे, डोळ्यांमधून रक्त निघत आहे, असे डोळ्यांचे बुबुळ बाहेर पडलेत, काढलेत. तर एक कवी त्यांच्या कवितेतून महाराजांचा इतिहास सांगत आहे. महाराजांची समाधी आहे आणि आपण समाधीच्या समोर थांबलोय. तर मला समजत नाही आहे की आपण काय बोलायला पाहिजे. इथे येऊन म्हणजे असं वाटतं की म्हणजे माझ्या आयुष्याचं सार्थक झालं की काय. कारण की आपण लहानपणापासून शिवाजीराजे, संभाजीराजे यांचा इतिहास वाचत आलो आहे, ऐकत आलो, आणि इथली लोकं ते जगत आहेत. हे तुळापूर क्षेत्र आहे. तुळापूर गावाचं नाव आहे. तुम्ही नक्की तर भेट द्या आणि आपला इतिहास बघणं, येऊन अजून एक म्हणजे एक जाणीव एक आहे. इथे आल्यानंतर काय फील होत आहे मला खरंच ते शब्द सांगणं खूपच अवघड आहे. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा मला. आणि पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनच्या घंटेवरती क्लिक करायला विसरू नका. बाय.